सरकारचा, शेतकऱ्यांना तुटपुंजी मदत करणार फडणवीस सरकारचा, फडणवीस तुम संघर्ष करो, फडणवीस तुम संघर्ष करो, देणारा फडणवीस सरकारचा, शेतकऱ्यांच्या आधी मोकळा देणारा फडणवीस सरकारचा, या फडणवीस सरकारचं करायचं काय? फडणवीस सरकारची फसवणूक करणारा फडणवीस सरकारचं करायचं काय? शेतकऱ्याची फसवणूक करणारा फडणवीस सरकारचं करायचं काय? शेतकऱ्यांच्या आधी मोकळा देणारा फडणवीस सरकारचा, शेतकऱ्यांच्या आधी मोकळा देणारा फडणवीस सरकारचा, शेतकऱ्यांच्या आधी मोकळा देणारा फडणवीस सरकारचा, फडणवीस सरकारचं करायचं काय? महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सुशंकरी म्हणून देणारे देवेंद्र फडणवीस काल सोलापूर जिल्ह्यामध्ये आलेले होते. काल आपल्याला माहित असेल त्यांनी काल खासदार प्रणिता शिंदे यांच्यावर टीका केली. त्यांना आम्हाला एक सांगायचं आहे की खासदार प्रणिता शिंदे यांनी असं म्हणलं होतं की हा पाऊस शासनाच्या ह्याच्या निर्मितीमुळे पडला आहे. कारण असं का बोलले होते तर त्यांना सांगायचं आहे की आपण जी उपाययोजना पूरग्रस्त आणि अतिवृष्टी झाल्यानंतर जी उपाययोजना राबवला पाहिजे होती ती योजना राबवली नाही. म्हणून आमच्या सोलापूर जिल्हा मोठ्या प्रमाणात पूरग्रस्त भाग आणि अतिवृष्टी मोठ्या प्रमाणे झाली होती. आणि काल आम्हाला सांगायचं आहे काल विविध घोषणा या देवेंद्र फडणवीस साहेबांनी काल या जिल्ह्यामध्ये करून गेलेल्या आहे. काल त्यांनी सांगितलं की 32,000 कोटीचा पॅकेज मी महाराष्ट्राला दिलेलं आहे. त्या 32,000 कोटीमध्ये तुम्हाला सांगतो 10,000 कोटी रस्त्याला दिलेले आहेत आणि 17,000 कोटी रुपये विम्याचे आहेत आणि 6,000 कोटी हे फक्त केंद्र शासनाचे आहेत. त्यांनी एक प्रकारे या शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. शेतकऱ्यांना भोपळा देण्याचं काम या फडणवीस सरकारने केलं आहे. आम्ही हेक्टरी 50,000 रुपये शेतकऱ्यांना द्यावे म्हणून आम्ही मागत होतो, परंतु हे तुटपुंजी सरकार फक्त 3 आणि 4,000 रुपये हे सरकार आम्हाला देत आहे. त्यामुळे आज आम्ही भाजप कार्यालयासमोर हा भोपळा हा भाजप कार्यालयासमोर फोडून आम्ही एक प्रकारे त्यांचा निषेध करणार आहे. आणि आमच्या खासदार प्रणिता शिंदे हे बांधावर जाऊन एक प्रकारे शेतकऱ्यांचा आवाज गोठवण्याचा प्रयत्न करत होते. त्यांना एक प्रकारे मिरच्या जोमल्या म्हणून त्या मिरच्या सुद्धा आम्ही या ठिकाणी आणलेल्या आहे. आणि विविध भागात जाऊन देवेंद्र फडणवीस एक गाजराचा पाऊस पडल्यासारखा विविध घोषणा शेतकऱ्यांसाठी करत आहे. याचा निषेध म्हणून आज आम्ही सोलापूर जिल्ह्याच्या भाजप कार्यालयासमोर आम्ही निषेध नोंदवत आहोत.